मी साक्षी प्रमोद सिंग परदेसी. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे बाप हा बाप असतो. मागच्या आठवड्यामध्ये जागतिक वडील दिन साजरा झाला. 23 जून फादर्स डे झाला. त्या निमित्ताने वडिलांबद्दल काही 4 गोष्टी मांडत आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी मी झी मराठीवरील एका कार्यक्रमात एका मुलीने सांगितल्या आहेत, पण मलाही खूप आवडल्या आणि पटल्याही, आणि त्या अनुषंगानेच येथे मांडत आहे. बाबा, पप्पा, डॅडी बोलायला ऐकायला किती छान वाटतं ना. पण आपण कधी मुद्दामून जाणून बुजून त्यांना बाप ह्या नावाने संबोधतो का? आज अशाच एका बापाची कहाणी. आई घराचे मांगल्य असते तर वडील घराचे अस्तित्व असतात. आईकडे अश्रूंची पाट असतात, ती रडून मोकळी होते, पण सावंत वडिलांचं करावे लागते आणि रडणाऱ्यापेक्षा साठवण करणाऱ्यावर जास्त ताण पडत असतो. कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापत असते आणि श्रेय मात्र ज्योती घेऊन जाते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याची सुरळीत सोय करणारा बाप आपण किती सहजपणे विसरून जातो. आई सर्वांसमोर मोकळेपणाने रडून दुःख व्यक्त करते, पण रात्री उशीत तोंड खुपसून मुस्कुरात ते आपले वडीलच असतात. स्वतःचे वडील जरी वारले तरी त्यांना रडता येत नाही, कारण लहान भावंडांना धीर देणे, कुटुंबाला आधार देणारे पण तेच असतात. पत्नीने अर्धवासात सोडले तरी स्वतःला आवर घालतात. मुलांच्या अश्रूंना आवर घालणारे वडीलच असतात. जिजाऊने शिवबाला घडविले असे अवश्य म्हणता येईल, पण त्याचवेळी शहाजी राजांनी ओढताण लक्षात घ्यावी. देवकी यशोदेचे कौतुक अवश्य करावे, पण त्याचवेळी भरपुरात डोक्यावरून पुत्राला घेऊन जाणारा वासुदेव आठवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य आहे, पण पुत्र योगाने तडफडून मारणारा बाप दशरथच होता. वडिलांच्या टाचा, झिजलेली चप्पल आणि फाटलेली बनियल पाहिली की कळते की नशिबाची भोग त्याच्या बनियनला पडलेले आहेत. त्यातला दाढी वाढलेला चेहरा आणि काटकसर दाखवतो. मुलांना कपडे घेतील, बायकोला साडी घेतील, पण स्वतः मात्र जुनेच कपडे वापरतील. मुलगा सलूनमध्ये 50 रुपये खर्च करतो, मुलगी पार्लरमध्ये 100 रुपये खर्च करेल, पण त्याच्याच घरातील बाप मात्र दाढीचा साबण संपला तर आंघोळीच्या साबणाने दाढी करतील. कधी कधी तर तेही नसेल तर ते पाणी लावून दाढी खरवडतो. बाप कधी आजारी पडले तर त्याला कधी डॉक्टरकडे जात नाही. मुळात ते आजारपणाला घाबरत नसतातच. त्यांना काळजी असते ती डॉक्टरांनी महिनाभरासाठी आराम करायला लावण्याची. कारण मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, घरातील सर्व खर्च याची काळजी असते. कारण घरात उत्पन्नाचे साधन ही फक्त तेच असतात. ऐपत नसली तरी सर्व खर्चात काटकसर करून मुलांना मेडिकल, इंजिनियर यांसारख्या महागड्या शिक्षणाला खर्च सोसतात. महिन्याचा पगार झाला की सर्व खर्चात बचत करून, काटकसर करून पहिल्या मुलाला त्यांच्या शिक्षणाचे पैसे पाठवतात. खरे तर सर्वच मुले नसेल तरी बरे, मुले ह्या पैशातून शिक्षण कमी आणि मौज मज्जा जास्त करतात. मित्रांना पार्ट्या देणे, सिनेमा पाहणे या सगळ्यात आपल्याला पैसे पाठवणाऱ्या वडिलांची टिंगलटावाळी करत असतात. हीच मुले एकमेकांना वडिलांच्या नावाने हाक मारते, त्यांच्या स्वभावाची टर उडवून असणे प्रकार चालू असतात. ज्या घरात वडील आहेत ना, त्या घराकडे कुणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही. कारण त्या घराला करता जिवंत असतो. तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो. आई असण्याला अथवा आई होण्याला वडिलांमुळे अर्थ प्राप्त होतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की जवळकी वाटते ती आई. कारण ती जवळ घेते, कौतुक करते, प्रेम करते, गोंजारते. पण गुपचूप जाऊन पेढे आणणारा, अभिमानाने सर्वांना सांगणारा बाप तो कोणाला दिसत नाही. चटका बसला, ठेस लागली, फटका बसला तर तोंडातून आपसूक आई हा शब्द बाहेर पडतो. पण एकदा मोठा रस्ता ओलांडून अचानक जर एखादा ट्रकने जोरात ब्रेक मारून मोठं संकट टाळलं तर त्यावेळी आपण बापरे असे म्हणतो. छोटी छोटी संकटे आई सोसती हो, पण मोठी वादळे पेलताना बापच आठवतो. काय पटतंय का? एखाद्या मंगल प्रसंगी अखंड कुटुंब सहभागी होत असते, पण एखादा मयत झाला तर बापालाच जावे लागते. मुलांच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप मुलीच्या स्थळासाठी
बरे झिजणारा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो बाप. वडिलांचे खरे महत्त्व त्यांनाच कळते ज्याचे वडील लहानपणीच जातात आणि घराच्या सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. एक एक गोष्टीसाठी त्यांना तरसावं लागतं. तेच वडिलांचे महत्त्व समजतात. वडिलांना समजून घेणारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्यांची मुलगी. सासरी गेल्यावरही अथवा घरापासून दूर असतानाही ती फक्त फोनवर बोलताना वडिलांचा आवाज जरी बदललेला असला तरी त्यावरून 17 प्रश्न विचारेल, त्यांची विचारपूस करेल. वडिलांना खऱ्या अर्थाने ओळखते ती त्यांची मुलगीच असते आणि वडिलांना जपणारी, त्यांची काळजी करणारी ही मुलगीच असते. आणि एवढी अपेक्षा एका वडील सर्वांपासूनच करत असतो. फादर इज समवन हूज हॅज फेथ इन यू इव्हन यू फेल. धन्यवाद.